तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांना नैसर्गिक आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांची संपूर्ण शेतीतील सोयाबीन पिकं नष्ट झाली आहेत। या संदर्भात त्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही कुठलाही अधिकारी बांधावर फिरकला नाहीये। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर रोटावेटर फिरवून पीक नष्ट करण्याचं ठरवलं। कृषी विभागाचा निषेध करत एक निमंत्रण पत्रिका छापली व ती गावातील सर्व अधिकारी नागरिकांना वाटली। यावर्षी जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीसाठी सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण झालं होतं। मात्र अतिवृष्टीमुळे परिस्थिती पालटली आणि सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक सारखा रोग फैलावल्यानं शेकडो शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालं। तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांना सुद्धा या आपत्तीचा थेट फटका बसला। कृषी विभागाकडून दुर्लक्ष झाल्यानं त्यांनी रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला। यासाठी निमंत्रण पत्रिका छापली। या पत्रिकांची प्रत गावातील सर्व शासकीय कार्यालयात पोहोचवण्यात आली आहे आणि सध्या ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। शेतकरी दयाराम राठोड यांचा आक्रोश स्पष्ट आहे। सरकार आणि कृषी विभाग आमचं ऐकत नाही, पाहणीला येत नाही, तर निदान आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला यावं। हा प्रकार म्हणजे केवळ एका शेतकऱ्याची चीड नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील उदासीनतेवर उठवलेला कडक सवाल आहे। शेतकरी आत्महत्या करण्याऐवजी विनोदी परंतु विदारक निषेधाचा मार्ग स्वीकारत आहे। माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की निवेदन देणे खूप झाले, कारण शासनाने नवीन नवीन निकष लावून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य असूनसुद्धा शासनाने आमच्या सोयाबीनला नवीन नवीन निकष लावून रोगराईचं नाव देऊन आमची दिशाभूल करत आहे व शेतकऱ्याची थट्टा उडवत आहे। त्यामुळं आम्ही आता निवेदन देणं बंद केलेले आहे आणि शेतमाऊलीच्या कृपेने येणाऱ्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आम्ही आमच्या शेतामध्ये रोटावेटर चालवून आमच्या सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवणार आहे। जर अतिवृष्टीमुळे जर आमचा ट्रॅक्टर गेला नाही तर आम्ही मेंढरं चारूनसुद्धा आमचा सोयाबीनचा जो पंधरवड्याचा जो उपक्रम राबवणार आहे, त्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्या कार्यक्रमाला हजर राहावे आणि अल्पोहाराचा आनंद घेऊन आमच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या दुकोट्यामध्ये ते सामील व्हावे।